हे बघा, झाला आपला मस्त असा डाळ कांदा, मसुराच्या डाळीचा डाळ कांदा. खूप छान लागतो आणि पटकन होतो असा डाळ कांदा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमीचा प्रश्न असतो आपल्याला, भाजी काय करायची 2-3 वेळेला. मला पण नेहमीच प्रश्न पडतो, तर म्हटलं चला आज मसुराच्या डाळीचा डाळ कांदा करते. तसं आपण सगळ्या डाळींचा डाळ कांदा करतो, तुरीच्या सोडून. तर आज मी मसुराच्या डाळीचा डाळ कांदा करते. थोडंसं पाणी घालून ठेवते. 1 अर्धी वाटी डाळ घेतली आहे. पाणी घालून ठेवते अशासाठी की आपण कांदा टोमॅटो चिरेपर्यंत, लसूण वगैरे घेईपर्यंत ही डाळ थोडीशी भिजते. नाही भिजत घातली तरी चालते. हे बघा, टॉमॅटो घेतला आहे मी, कोथिंबीर घेतली, लसूण उभा चिरून घेतला, 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता. चला तर पटकन करून घेते आता ही मसुराच्या डाळीचा डाळ कांदा. डाळ पण थोडा वेळ भिजली तोपर्यंत. हे बघा, तेल ठेवलं, भरपूर तेल घालते. मसुराच्या डाळीच्या बाबतीत ना भरपूर गैरसमज आहेत. कोणी म्हणतं शाकाहारी लोकांनी मसुराची डाळ खाऊ नये, कोणी म्हणतं वातोळे. पण आम्ही आमच्या बाळाच्या खायच्या खिमटीमध्ये ही मसुराची डाळ थोडीशी वापरतोच. माहिती नाही काय म्हणतात त्याला, का घालू नये. जिरं घातलं, मोहरी घातली. तुमच्याकडे म्हणतात का असं की वातोळ असते, खाऊ नये? मला सांगा जरा. मी तर शुद्ध शाकाहारी, पण मी मसुराची डाळ आम्ही नेहमी करतो. कढीपत्ता घातला, लसूण जरा थोडासा तळू देते तेलात. कांदा घातला, कांदा चांगला परतू दिला. आता टोमॅटो कोथिंबीर एकत्र सगळं टाकून देते. परत चांगलं परतू दिलं ते. मसाले घालते. हा कांदा लसूण मसाला आहे माझा घरातला. हे लाल तिखट, हळद घातली थोडीशी, परतू देते चांगलं. हिंग घातलं थोडंसं, 1 पाव चमचा. आता ही डाळ घालून घेते त्यात मी. चांगलं मिक्स करून घेते. पटकन होतो असा डाळ कांदा. अगदी घाईच्या वेळेला, समजा एखाद्या वेळचा भाजीचा सहज प्रश्न सुटतो. अर्थात म्हणजे तुमच्याकडे मसुराची डाळ आवडत असेल तर. पाणी घालते. आता मला थोडंसं पातळच करायचं आहे, अगदी सुका नाही करायचा. सुका करायचं असलं तर मग पाणी अगदी थोडंसं घालायचं. मला पातळ करायचं आहे म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घातलं. शिजून बरोबर मला जेवढं हवं आहे तेवढं होईल. त्यात मीठ घालायचं आहे, पण थोडीशी जरा वाफवू देते, मग मीठ घालते. हे बघा, मीठ घातलं. आता जरा गॅस बारीक करून शिजू द्यायची डाळ. अगदी 2-4 मिनटातच ही डाळ शिजते बघा. हे बघा, झाला आपला मसुराच्या डाळीचा डाळ कांदा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे बघा, पटकन शिजते. झालं.